आमचं स्वागत तर होणारच, कारण तुम्ही आमचं होमटाऊन आपलं म्हटलं पाहिजे, होमपीच म्हटलं पाहिजे येवला. तर तिथे म्हणजे स्वागत तर होणार, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांचे सारखे फोन येतात. मी मंत्रिमंडळात सुद्धा हा प्रश्न निर्माण केला होता. कांदे वगैरे जे आहेत तसे असे ओढा तसे वाहून गेले, सगळे कचरा वाहून जातो तसे कांदे. द्राक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. तर त्यांची सगळ्यांची अपेक्षा असणारच की आता मंत्री आहेत तर त्यांनी भेट दिली पाहिजे, बोललं पाहिजे. तर पाहून येतं सगळं. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. पुढील 2 ते 3 दिवस देखील तशीच परिस्थिती आहे. तिथे देखील मोठा इशारा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय आता तुम्ही करणार आहात? मी त्या दिवशी जे आहे जो मंत्रिमंडळामध्ये प्रश्न मांडल्यानंतर ताबडतोब मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना शक्य तितकी जास्त मदत देणार आहोत आणि त्याप्रमाणे पंचनामे वगैरे करायला सांगितलेले आहेत. साहेब, काय खातं आपल्याला दिलं जाणार आहे? काही चर्चा झाली आहे का? कुठलंही खातं दिलं तरी चालतंय, मला काय प्रॉब्लेम. पुण्यातलं प्रकरण पाहिलं तर राष्ट्रवादीचेच पदाधिकारी आहेत, अजून अटक झालेली नाहीये. काय सांग? मला काय माहित नाही त्याचं, त्या दादा सांगतील त्याच्यावर. निश्चितच सर, आपण पाहतोय की छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावरती निघालेले आहेत. सुरुवातीलाच ते इगतपुरीला पोहोचतील आणि तिथून मग निफाड आणि त्यानंतर आपण पाहतोय की एवढ्याकडे निघतील. मात्र मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणतंही मंत्रिपद दिलं तरीही चालेल, मी काम करायला तयार आहे. ज्या पद्धतीत त्यांची ऊर्जा आहे त्याच पद्धतीत शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्न त्यांचे आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत आणि त्यांचा लढा जो आहे तो असाच सुरू राहणार असल्याचं लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आज दिवसभर ते नाशिक दौऱ्यावरती असतील. मात्र राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांना त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते नाशिक दौऱ्यासाठी निघालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.